नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन जाधव. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. हा आपला पुणे टू पाटण राईड पार्ट 4 आहे. जर तुम्ही पहिले व्हिडिओ बघितले नसेल तर माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही पहिल्यापासून बघू शकता. तर चला आपल्या राईडला सुरुवात करूया. आत्ता मी सध्या येरफळ्याच्या मागं आहे आणि समोर दिसतंय ते तुम्हाला येरफळे गावच आहे. उंब्रजमध्ये थांबलो होतो मी, तिथे नाश्ता केला थोडा आणि तिथून रस्ता पण मस्त झाला आहे उंब्रजमध्ये. पाटणमध्ये आपण आता 5 ते 10 मिनटात पोहोचणच. आता आपण जस्ट येरफळ्याच्या मागच आहे. फायनली आता मी पुण्याहून पाटणला आलो आहे. आता सध्या 9 वाजून 10 मिनटं होत आहेत. आहा, गावचं वातावरण काय, सगळं मोकळं मोकळं. आत्ताशी जरा हवा लागायला लागली मस्त वेगळी. समोर दिसतच असेल तुम्हाला लालपरीने बस स्टॉप घेतला आहे बघा. इकडं लेफ्ट साईडला येरफळे बस स्टॉप आहे आणि इथून पुढं थोडं असं रस्ता एकदम खालीवर आहे, त्याच्यामुळं गाडी खालीवर होत आहे. मी उंब्रजवरनं निघालो होतो तेव्हा मला पुढं जरा डाऊट होता चाफळ फाट्यावरती की पुढे रस्ता चालू आहे का नाही. मी एका व्यक्तीला विचारलं, दादा इथं रस्ता चालू आहे का, पुढं जातात का गाड्या? तर ते म्हणले गाड्या चालू आहे आणि त्यांना पण पाटण साईडलाच यायचं होतं, पण त्यांना दिली लिफ्ट. आणि गावाकडं कसं राहतं आहे, गावाकडं गाड्या वगैरे कमी राहतात, त्याच्यामुळं कोणी हात करू दे मी लिफ्ट देतोच त्यांना, फक्त दारोडे सोडून ना, दारोडे आणि छपरी पोरं सोडून. कारण काय उचापत्या करतील सांगता येत ना. दारोडे मागच्या मागे गाडीनं पडले तर काय करायचं. त्याच्यामुळं मी लिफ्ट देताना जरा विचार करतो, जरा व्यवस्थित माणूस वाटला की गाडी लगेच उभी करतो. आता आपण मावशी पाट्याच्या मागच आहे. आता पोचतोच आपण. इथंच गाडी जरा खालीवर जास्त हे पहिल्यापासूनच आहे. शक्यतो वातावरण आता कसं एकदम झकास ओकेमध्ये, घरी जायची एक्साइटमेंट राहतेच आपल्याला. तर पुढे जाऊन बघूयाच आपण पाटणचा रस्ता कुठपर्यंत झाला आहे काय. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच होतो की काहीतरी मावशी पाट्याच्या पुढंपर्यंत हा रस्ता झाला आहे. मला वाटतं आहे मावशी पाट्याच्या पुढं आणि मदर फाट्याच्या अलीकडं आपला पेट्रोल पंप नाही का इंडियन ऑइल, च्या अलीकडं थोडा रस्ता एंडिंग होतो, हा सिमेंटचा रस्ता. तिथून पुढं रस्त्याचं काम चाललं आहे. आपल्याला कळलंच आता, आपण शूट करत चाललो आहेच. पण वातावरण गावाकडचं भारी वाटायला लागलं. सकाळी 5:30 निघालो होतो, आत्ता 9:25 चालत आहे ते. आणि आता घरीच पोचतोयच, आता ऑन द वेच आहे. आणि उंब्रजमध्ये ज्या व्यक्तीला मी लिफ्ट दिली होते, मग काय आमच्या गप्पा सुरू होत्याच वाटाणं की कुठून आला आहे काय. तर त्यांना म्हणलं मी पुण्यावरून आलो आहे. एवढ्या लांब? अरे बापरे. हां म्हणलं, जॉबलाच तिकडं आहे म्हणलं. 4-5 तासात गाडी येते, शक्यतो 4-4 तासात येते सकाळची. जाताना फक्त टाईम लागतं आहे म्हणलं, 5-5.5 तास लागते. जाताना ट्रॅफिक राहते म्हणलं थोडं. मग काय गप्पा मारत आलो पुढं. त्यांना विचारलं मी पाटणमध्ये कुठं उतरणार, तर ते म्हणले मंदर फाट्यावर उतरणार आहे मी. बरं ठीक आहे म्हणलं, चालतं आहे. आणि शक्य होता मावशी फाटा पण गेला आहे. आणि आता इथं तुम्हाला म्हणलं ना जिथं रस्ता एंडिंग होतो, म्हणजेच मंदर फाट्याच्या अलीकडे इंडियन ऑइल, इथं बघा रस्ता एंडिंग होतो. इथनं पुढं पाटण रस्त्याचं काम चालू आहे. राईट साईडला तुम्हाला दिसतच असेल बघा, गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आणि आता मी मोबाईल हा उभा लावलेला आहे माझ्या कॅमेऱ्याला, कारण ते आडवा मोबाईल लावल्यानंतर ते एक तर वरचं दिसतं किंवा खालचं दिसतं, हे प्रॉपर दिसेना झालं. त्याच्यामुळं उभाच मोबाईल पकडला आहे. साईडची थोडी विजिबिलिटी कमी होते या कॅमेऱ्यामध्ये, पण आहे ओके, ठीक आहे. तर आता इथून रस्ता झालेला आहे पाटणचा. आणि समोरची गाडी लेस धुळा उधळते, काय खरं नाही बाबा. हे मध्ये पॅसेज ठेवलेत त्याच्यामुळं अवघड झालं आहे सगळं. पण रस्ता एकदम ओकेमध्ये झालेला आहे. आणि पाटणमध्ये आल्यानंतर अर्ध्याच्या थोडी वरती टाकी आहे बघा, तुम्ही काटा दिसतच असेल तुम्हाला. एवढं पेट्रोल जातेच म्हणायचं फुल केल्यानंतर. फायनली आता मंदर फाटा येईल. आणि दांड्या पुलाचं पण काम चालू आहे पाटणमध्ये, असं मी रीलला बघितलं होतं. शक्यतो तर झालेलं आहे पूर्ण. आणि आता ज्या व्यक्तीला आपण लिफ्ट दिले होते त्यांना आता इथं सोडायचं आहे मंदर फाट्यावर. आता आपण गाडी साईडला घेऊया.
त्या व्यक्तीला ड्रॉप केल्या केल्या त्यानं पुढचा इन्स्ट्रक्शन दिलं की आपल्याला पुलाचं काम चालू आहे. की राईटनं आतनं जावं, कॉलेजपासून वर जावं डायरेक्ट. चला. ओके, थँक्यू. मग काय आता पाटणमध्ये आलं म्हणलं, आपलं हँड ग्लोव्स काढून ठेवलं बॅगमध्ये, बॅग अडकवली आणि परत आपला प्रवास सुरू केला. चला तर मग जाऊया, बघूया आपण पुढं पाटण किती डेव्हलप झालं आहे पाटणचा रस्ता. मग काय मारला स्टार्टर आणि चाललो परत. पण एवढं आहे, आत्ता रस्त्याचं काम चालू आहे म्हणून लोकांना थोडा त्रास आहे, ट्रॅफिक वगैरे सगळं धूळ माती. पण आता तुम्ही बघतायच हा रस्ता झाला आहे, हा किती सोयीस्कर रस्ता आहे. जाग्यावर गाडी 40-50 चालले तरी काहीच एवढं वाटणं झालं आहे. पहिला रस्ता तुम्हाला माहीतच आहे कसा रस्ता होता, तो एकदम बारीक होता आणि खड्डे खुड्डे सगळे. आता एक केरा नदीचा पूल आहे, हे लेफ्ट साईडला पहिलाच पूल बांधून ठेवला होता, आत्ताशी चालू केला आहे. म्हणजे मी आता ज्या पट्ट्यात आहे ना, तो पहिला पट्टा चालू नव्हता. आता इथून पुढं वाटतंय रस्ता खोदला आहे, शक्यतो तसंच दिसतंय मला. चला आपण बघूया. सध्या याला बैल बाजारात गाड्या लागतात नाही का आता सध्या ST, कारण पुढे पुलाचं काम चालू आहे त्याच्यामुळं गाड्या इकडूनच लागतात. आणि एकच साईड चालू आहे, ते पण 2 व्हीलर वगैरे नाही तर कन्स्ट्रक्शनच्याच गाड्या आहेत. म्हणजे ज्याला इथं कुठं जायचं आहे ना त्यांच्याच गाड्या चालू आहेत. आता सध्या पाटण जुन्या स्टँडला आहे मी. लोकांची गर्दी कमी दिसते कारण सकाळची वेळ आहे, अजून काही लोक घरातून आली नसतील. शक्यतो कसं आहे, पाटणचा विषयच वेगळा आहे. आता मी जाणार, तुम्हाला सांगतो, झेंडा चौकातनं राईड घेणार आहे, कारण पुढं दांडेपुलाचं काम चालू आहे. आणि इथून पण दुकानं तोडलेली दिसतात भरपूर रुंदीकरणासाठी. बघूया आपण कसं कसं होतं आहे पुढं काय सिच्युएशन. MH50 आपल्या इकडं आलं की सगळ्या MH50 गाड्याच दिसतात. मी राईट साईडला बघू शकता दुकानं तोडलेले आहेत बघा, रस्ता रुंदीकरणासाठी. आय थिंक झेंडा चौक ऑन द वेच आहे. हां, इथून एक शॉर्टकट आहे राईट साईडनं, पण नाही आता मी पुढे लॉंग टर्नच मारतो आता. काय तर चौक असल्यामुळं थोडं ट्रॅफिकच आहे म्हणायचं, तरी पण आपली 2 व्हीलर म्हणल्यावर कुठून तरी निघणार राईट लेफ्ट करून. हीच मजा राहते 2 व्हीलरची. आता मला घ्यायचं आहे राईट आणि सध्या लागलेलं आहे ट्रॅफिक. लालपरी समोर येत आहे, बहुतेक रस्ता चालू झाला आहे तिकडं बरं का. आता मी टाकणार इथून राईटला आणि कॉलेज रोडवरनं जाणार. आता जी लोक BDC कॉलेजला आहेत त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा की या रोडनं तुम्ही कॉलेजला येता जाता का. आणि शक्यतो सगळा भाग BDC कॉलेजलाच राहतो आहे. मग काय